कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, यो दिवस का दाखवलास तू? माझ्या देवी आईंकडे मान वर करून बघायची सुद्धा लायकी नाही माझी। माझ्या देवी आईंना मी उलट उत्तर दिलं। पाप केला आहे मी, पाप। माझ्या देवाला बोलायचं पाप। हे बोलायच्या आधी माझा जीव का घेतला नाहीस तू? आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या देवी आईशी असं बोलले आहे मी। पण मी तरी काय करणार? काय उत्तर देणार बते मी देवी आईंना? जेव्हापासून मला कळलं आहे की आदित्य सर माझ्या पिरमात आहेत, तेव्हापासून माझं समज जगच बदललं आहे। या आधीच मी आदित्य सरांना मनोमन माझा नवरा मानला आहे। आणि जेव्हा तुम्हाला कळतं की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करतात त्याचं सुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे, तेव्हा काय हालत होत असेल एखाद्याची। या समजातनं मी स्वतःला आवरू नाही शकले तर किर्लोस्कर कुटुंबावर जे वादळ येईल त्याचं काय करणार? आधीच त्या कुटुंबावर लई संकट आहेत, त्यात आणि माझी भर। मुळात माझी लायकी तरी आहे का त्या घरची सून व्हायची, आदित्य सरांची बायको व्हायची? तेव्हा मला देवी यांना तेव्हा टाळायचं होतं। मला सुचत नव्हतं, मला कळत नव्हतं त्यांना काय उत्तर द्यावं। माझं नाईलाज होतं म्हणून मी तसं बोलले देवी आईशी। माझ्याकडं कुठला पर्यायच नव्हता। तेव्हा जमलं तर मला माफ कर। माझी फक्त एकच मागणी आहे तुझ्याकडे, किर्लोस्कर कुटुंबावर तुझी कृपा कायम तशीच राहू दे। समद्यांना सुरक्षित ठेव, त्यांच्या व्यवसायात त्यांना यश मिळू दे। पारुताई कधी आलीस तू? झाले 2 दिवस। मला लय आनंद झाला बघ, तू शहरात गेलीस आणि एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झालीस। आज ना मी बाजारात गेले होते, तेव्हा या क्रीमवर तुझा फोटो दिसला। तुझ्याच कंपनीची क्रीम आहे नाही? वय, मी आता लगेच लावते ही क्रीम, मग मी पण तुझ्यासारखी सुंदर होणार। ताई, आग होते गो खूप। काय असं वाटायला लागले जणू मिरची पावडर टाकल्या यात। काय बोलतेस तू? अगं उलट ह्या क्रीम न तर शांत थंड वाटायला पाहिजे। असं का जळायला लागलं आहे? बघू बघू का? तू 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 इकडे ये, इकडे बघू बघू चेहरा बघू तुझा। बरं होईल शांत हो। अरे देवा, ती क्रीम आण इकडं। हे बघ, तू यापुढे ही क्रीम वापरू नको हा। आणि तुझ्या मैत्रिणी असतील ना तर त्यांना पण सांग की ही क्रीम वापरू नको। हे बघ, तू आता घरला जा हा। जा पण दिशी जा, थंड पाण्याने शेक घे, जा आराम कर जा। तेव्हा कसं पॉसिबल आहे? सगळे डिस्ट्रीब्युटर्सचा कॉल येतोय। आपले क्रीम्स वापरून आपल्या कस्टमर्सना त्रास होतोय, त्यांच्या स्किनवर रॅशेस येत आहेत, जळतीये स्किन। मलाही तेच कॉल येतात, खूप कंप्लेंट्स येतात कॉलवर। माझ्याकडे पण हीच बातमी आहे। अरे असं कसं शक्य आहे? अरे आपले सगळे प्रोडक्ट्स हर्बल आहेत आणि आपले स्ट्रिक्ट क्वालिटी चेक्स आणि सगळ्या टेस्ट झाल्यावरच आपला माल हा मार्केटमध्ये जातो। मग हे कसं झालं? पारूचा फोन येतो, एक मिनिट। स्पीकरवर। हा, हॅलो। हा पारू, बोल ना। हॅलो प्रीतम सर, आपल्या कंपनीच्या क्रीम मध्ये काहीतरी गडबड झाली आहे।
आणि ती क्रीम लावल्यावर एका मुलीच्या चेहऱ्याची आगग व्हायला लागली. सर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हो 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 आम्हालाही आत्ताच कळलंय. आम्ही त्यावर चर्चा करतो. तू एक काम कर, तू तुझी आणि त्या मुलींची काळजी घे आणि सध्या तरी कोणाला ती क्रीम वापरून देऊ नकोस. वय बाय. हा प्रॉब्लेम खूप सिरियस आहे, गावापर्यंत पोहोचलाय. अशाने कस्टमर्सचा आपल्यावरचा विश्वास उठेल. आई काहीतरी लवकरात लवकर डिसिजन घेतलं पाहिजे. मोहन एक काम कर, एकतर सगळ्यात आधी आपलं प्रोडक्शन थांबवा या क्रीमचं. त्यात जेवढा पण माल डिस्ट्रीब्यूट झालाय तो सगळा परत मागवून घ्या. नेमक्या कुठल्या बॅचचा प्रॉब्लेम आहे हे टेस्ट करावं लागेल, त्याच्यामुळे टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवा. आणि ज्या ज्या कस्टमर्सना आपल्या क्रीममुळे त्रास झालाय त्यांच्या ह्या उपचाराचा खर्च किर्लोस्कर कंपनी करेल हे जाहीर करा. ठीक आहे वहिनी, मी लगेच कामाला लागतो. आई मला असं का वाटतंय हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतंय. हे कोणी केलं याचा अंदाज आहे मला. फक्त हे सगळं घडवून आणण्यासाठी आपल्या कंपनीमधनच कोणीतरी फितुरी केली. मॅडम गेटवर खूप लोक आलेत मोर्चे घेऊन. गेटला घेराव घातलाय. त्याला बघतायत, खूप चिडले आहेत. ठीक आहे, तू जाऊन त्यांना सांग मी येते बाहेर. नाही 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 आई, हे बघ तू बाहेर जाणार नाहीये. आम्ही बघू काय करायचं ते. आदित्य. आई तू ऐकलं नाही का त्यांनी काय म्हणाले ते. आदित्य, ते लोक चिडलेत, त्यांना त्रास झालाय. हे बघ, त्यांचा आपल्या कंपनीवरचा विश्वास उडालाय. त्यामुळे अशा वेळेला मी त्यांच्याशी जाऊन बोलणं, त्यांची समजूत काढणं हे जास्त गरजेचं आहे. आई एक मिनिट, आम्ही दोघं जातो ना. हो. तू नको येऊस. हे बघा, आतापर्यंत किर्लोस्कर कंपनीने अशी लाखो संकट झेलली आहेत आणि या क्षणी आपल्या ग्राहकांचा विश्वास मिळवणं हे जास्त महत्वाचं वाटतंय मला. त्यामुळे मी जाऊन त्यांच्याशी बोलणार आहे. आई प्लीज तू आई ऐक ना माझं. आई चला मोठा ड्रामा होणार आहे. यांना जोरात ओरडायला सांगा. काय खाऊन आलेत की नाही? यांचा आवाज आतमध्ये गेला की ती ओव्हर स्मार्ट अहिल्या बाहेर येईल यांच्यासोबत निगोशिएट करायला. ती बाहेर आली की लगेच तिच्या तोंडाला काळं फासायचं, त्याचा एक मस्त फोटो काढायचा आणि उद्याच्या पेपरात छापायला द्यायचा. ठीक आहे? तुमच्या सगळ्यांसोबत वेपन्स ठेवा. आज जो कोणी मध्ये येईल फिनिश दॅट. आज काहीही करून त्या अहिल्याचा माज मला चिरवायचा आहे, म्हणजे चिरवायचा आहे. हा पाडवा तिच्यासाठी एकदम मेमोरेबल असेल. काय आणलंय का? या मग. काय निघा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.